एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। नसरापूरमधील अत्याचाराची घटना ताजी असताना पुण्यामध्ये आणखीन एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पुण्यातील पर्वतीय पायथा परिसरामध्ये एका 50 वर्षीय व्यक्तीने आपल्याच 9 वर्षाच्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे। नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा मोठा अनर्थ टळलाय। मात्र हा धक्कादायक प्रकार समोर येताच परिसरामध्ये नागरिक आक्रमक झालेत। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतलं असून या संपूर्ण प्रकाराबद्दल पोलिसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। बाळाला आम्ही ताबडतोब ससून हॉस्पिटलला दाखल केलं। त्याच्यामध्ये बाळाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। त्याच्यामध्ये पेनिट्रेटिव्ह असा काही असॉल्ट नाही आहे, तरी परंतु जे काही घडलं आहे दॅट अमाउंट्स टू द केस ऑफ रेप। त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये गंभीर असा गुन्हा दाखल केलेला आहे। ससून हॉस्पिटलमधून फिर्याद आणून त्यानुसार बाळाच्या आईच्या फिर्यादीनुसार त्यामध्ये पॉक्सो कलम 6, कलम 10, त्यानंतर BNS भारतीय न्यायसंहिता याचे कलम 75 आणि 64 आणि कलम 66 यानुसार गंभीर गुन्हा रात्री या प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये आरोपीला रितसर अटक करण्यात आलेली आहे। त्याला आज कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात येणार आहे। बाळाची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। त्याची प्रकृती अतिशय व्यवस्थित आहे आणि या घटनेची थोडीशी प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटली होती। त्यावर योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला होता। परिस्थिती आता अतिशय शांत आहे।